अमेरिकन दिसणारा एक भारतीय 1950मध्ये ग्रामीण भारतात आपली ओळख शोधत होता. अमेरिकेत शिक्षण करून पश्चिम महाराष्ट्रातल्या एका लहानशा गावात येऊन स्थायिक झालेला एक शेतीतज्ञ. वडिलांना वचन दिल्याप्रमाणे आपल्या देशाची सेवा करायला तो परत आला होता. संपूर्णतः मराठी भाषिक भागात शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्याला मराठीचा एक शब्दही येत नव्हता. पण मग त्याने निमकर 391 ही जात विकसित केली आणि कापूस उत्पादक विभागाचा चेहरामोहराच बदलून गेला. त्यानं ऑस्ट्रेलियातून बोर जातीच्या शेळ्या आणवून मटणाच्या उत्पादनासाठी शेळ्यांचा संकर सुरू केला. त्याच्या शब्दात सांगायचं तर गुलाबी क्रांती. त्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगरांच्या फायद्यासाठी दख्खनी मेंढ्यांच्या जुळी देणारं जनुक आणण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही आणलं. त्यानं मॅफ्कोच्या सुगंधी दुधाला एनर्जी हे नाव देऊन मुंबईत विक्रमी खप करून दाखवला. त्यानं फलटणच्या आसपास असणाऱ्या तळ्यांमध्ये तलापिया मासे आणून सोडले. ते इतके प्रसिद्ध झाले की स्थानिक मच्छी बाजारात हा मासा निमकर मासा म्हणूनच प्रचलित झाला. त्यानं सुधारित शेतीचा वापर करून लोकांचं जीवनमान सुधारण्याचं स्वप्न पाहिलं आणि जन्मभर या स्वप्नाचा पाठपुरावा केला. ती व्यक्ती म्हणजे बनबिहारी विष्णू निमकर, माझे आजोबा. मी समीरा आणि ही आहे त्यांची कहाणी. People ask me, what can we do for the country? So I tell them, don't pay tax. अत्यंत ते नियमित आहेत. And the government is basically an employment guarantee scheme. कुठल्याही गोष्टीत माहिती हवी असली की दादा. In a democracy, people should do things themselves. In this country also, Washila is what counts, not what you know, it's who you know. मग तुम्हाला 50 वेळा त्या प्रांत ऑफिसात जावं लागलं तर 50 वेळा जाणे आणि तक्रार अजिबात नाही. तसा त्याचा स्वभावच आहे की तो सामान्य माणूस जिथे कंटाळून सोडून देईल तिथे तसं तो चिकटूनच त्याला बसणार असा त्याचा स्वभाव. मी म्हणत होतो की हा माणसाला काय कळत नाही आहे, काय मेंढ्यामध्ये लॅप्रोस्कोपी कोणी करणं शक्य आहे का? ते म्हणाले नाही, ह्या क्षेत्राला खूप मोठा वाव आहे. I have come to the conclusion that in rain shadow areas, you should not grow crops. 1 millimeter of rain can give you 10 kilograms of grass per hectare. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे आणि लोकांना कायम आपण आपल्या विश्वासात घेऊन त्यांच्या बरोबरीने काम करत राहिलं पाहिजे. हा त्यांचा स्वभाव. I don't believe in God, I believe in luck. आणि माझ्या बऱ्याच अटी होत्या, त्याच्यामध्ये तो बसत होता. म्हणजे देवावर धर्मावर विश्वास नसलेला माणूस पाहिजे, सरकारी नोकरी, डॉक्टर, इंजिनियर असं ठराविक गोष्टी न करता काहीतरी वेगळं करणारा, शहरात राहणारा नको. तो खेड्यात म्हणजे त्या खेडं नाही पण त्यावेळेला फलटण बरंच लहान गाव होतं, त्याच्यात राहत होता, शेती करत होता. ते मला आवडलं, मी हो म्हटलं. खडक वाचला
पाणी जमा होत आहे. रोज सकाळी माझ्या आजीबरोबर नाश्त्याने त्यांचा दिवस सुरू होतो. 8 गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पावसाची कधी कधी त्यांची मुलगी माझी आई मंजिरी त्यांना सोबत करते. सध्या या धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 6,203 घनफूट प्रति सेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. मला आजीच्या बागेत भटकायला खूप आवडतं. कधी कधी आजीही माझ्याबरोबर येते. खूपच छान असतं तिथं. आजोबांचा वाढदिवस जवळ आलाय म्हणून मी त्यांच्यासाठी एक कार्ड तयार करतेय. त्यांच्या कामाचा प्रचंड आवाका पाहता कुणाच्याही मनात असा विचार येईल की आहे तरी कोण हा माणूस, कुठून आला, कोण त्याचे आई वडील. या गोष्टीची सुरुवात झाली 1920च्या दशकात. त्यांची आई एलिझाबेथ लंडी या अमेरिकन होत्या आणि वडील विष्णुपंत निमकर हे भारतीय. ते दोघं अमेरिकेत भेटले. विष्णुपंत न्यूयॉर्कमधल्या इंटरनॅशनल हाऊसमध्ये काम करत होते. एलिझाबेथ तिथं राहत होत्या. त्यांची ओळख झाली आणि ते बराच वेळ एकत्र घालवू लागले. विष्णुपंत भारतातल्या महाराष्ट्र राज्यातल्या फलटण इथले होते. त्यांचे वडील एक वैद्य होते. त्यांचं मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब. पण विष्णुपंत महत्त्वाकांक्षी होते. हायस्कूल पूर्ण झाल्यावर त्यांनी एका बोटीवर काम मिळवलं आणि ते अमेरिकेत इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला दाखल झाले. एलिझाबेथ देखील एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या होत्या. त्या क्वेकर होत्या. इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यावर विष्णुपंतांनी न्यूमॅटिक टूल्स या कंपनीत नोकरी धरली. कंपनीनं विष्णुपंतांना भारतात पाठवायचं ठरवलं. विष्णुपंत आणि एलिझाबेथनं भारतात जायचा निर्णय घेतला. My father got a job with the Jodhpur palace construction. So both of them stayed in Jodhpur. They were married in Jodhpur. A Marwadi gentleman gave her away as a bride, Kanyadan. And my father, of course, I don't know, you don't have to give sons away, even though you do give them away. त्यांनी जोधपूरमध्ये राहायला सुरुवात केली. एलिझाबेथ गर्भार होत्या. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. विष्णुपंत स्वातंत्र्य चळवळींशी जोडलेले असल्यानं एलिझाबेथना बाळंतपणासाठी गोव्यातल्या पोर्तुगीज कॉलनीमध्ये पाठवण्यात आलं. मडगावमध्ये दिवस पूर्ण भरण्यापूर्वीच आजोबांचा जन्म झाला. विष्णुपंतांचे बंगाली मित्र काफिल चौधरी यांनी या बाळाचं नाव वनविहारी असं ठेवलं. त्यांच्या बंगाली शैलीत ते नाव बॉन बिहारी असं ऐकू आलं आणि तसंच प्रचलित झालं. एलिझाबेथना ते नाव बॉर्न इन अ हरी म्हणजेच घाईघाईत जन्मलेला असं वाटायचं. आणि खरंच होतं ते, कारण आजोबा अपुऱ्या दिवसांचे बालक होते. एलिझाबेथ त्यांना सनी अशी हाक मारत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निमकर कुटुंब मुंबईला खार इथं हललं. आसपास चांगली शाळा नाही असं लक्षात आल्यावर एलिझाबेथ शिक्षणशास्त्राच्या अभ्यासासाठी लंडनला गेल्या. परत येऊन त्यांनी न्यू खार स्कूल नावाची शाळा सुरू केली. आजोबांचं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. हायस्कूलसाठी ते ग्वाल्हेरला आणि त्यानंतर राजकोटला गेले. एलिझाबेथने ठरवलं की बॉर्न बिहारीला अमेरिकेत न्यू टाउन इथं त्याच्या आजोबांकडे पाठवायचं.
न्यू टाउनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर आजोबांनी शेतीचा अभ्यास करण्यासाठी रटगर्स युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. I actually wanted to become a doctor, but my father said in India there are plenty of doctors, and as we found out later, plenty of doctors, and as you know now, most of the doctors are crooks. So it's a good thing I didn't go into medicine. But my father said you go in for agriculture, because we come from an agricultural family. My mother's family was agricultural. My father's family, my grandfather lived in a small village called Dhegao near Natepute, where still my cousin is doing farming. तर असं ठरवून आजोबा भारतात आले. The reason I came back, one was I wanted to serve my country. Second, even though I was half American, I soon found out that in America you are a second-class citizen. They don't like brown people. You make a lot of money, but you can't join certain clubs. And a lot of things I've achieved in India, I could never have achieved in the United States. The United States would not have given me a Padma Shri. I am very clear on that. They would not have allowed me, would not have made me chairman of MAFCO. A lot of things I was able to achieve here, I would never have been able to achieve in the United States. And I feel that the people who go there go as the indentured labor went to Trinidad and Mauritius and all these places. They are laborers, but they have a comfortable life. They have no real idea of nation or doing anything for anybody other themselves. They're very selfish, the people who go now abroad. There's no doubt about that in my mind. फलटणचे राजे मालोजीराव नाईक निंबाळकर हे विष्णुपंतांचे मित्र होते. ते म्हणाले की फलटणजवळ राजाळे गावात 120 एकर जमीन आहे. ती मंदिराच्या मालकीची आहे, पण मी ती बॉनबिहारीला देऊ शकेन. आजोबांनी जेव्हा जमीन पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मालोजीरावांनी मोठ्या मनानं जमीन दिली आहे, पण तिला उपजाऊ करण्यासाठी तितकेच कष्टही करावे लागणार आहेत. त्यांनी सुरुवात केली. ती जमीन वेड्या बाभळींनी भरलेली होती. खरं तर ती जमीन म्हणजे जुनं गाळ साचलेलं एक तळं होतं. आजोबांनी बाभळी काढून घेतल्या, जुना बांध फोडून चर खणला, अनावश्यक पाण्याच्या निचऱ्याचीही सोय केली. परिश्रम आणि काळाची चांगलीच किंमत मोजल्यावर जमिनीला काही रूप आलं. हा मळा नुकताच फायदेशीर ठरू पाहत होता की सरकारनं भूसंपादन कायद्याखाली सगळी जमीन काढून घेतली. फक्त 35 एकर ठेवली. मालोजीरावांनी सल्ला दिला की तुम्ही ही जमीन विकत घ्या, अन्यथा सरकार ती सुद्धा काढून घेईल. आजोबांनी ती जमीन खरेदी केली. मग त्यांनी शेती सुरू केली. सुरुवातीला धान्य आणि नंतर द्राक्ष. इथं शेती करणं इतकं सोपं नव्हतं. हा काळ होता 1950चा. तेव्हा कसल्याही सुविधा नव्हत्या. कीटकनाशकं, रासायनिक खतं, बी बियाणं काहीच उपलब्ध नव्हतं. ते बघून आजोबांनी एक दुकान काढलं, निमकर कृषी केंद्र, जेणेकरून त्यांना स्वतःला आणि इतरांनाही शेतीसाठी सुविधा उपलब्ध होतील. लवकरच हे दुकान प्रसिद्ध झालं आणि चांगली कमाई होऊ लागली. त्या काळी फलटण आणि आसपासच्या परिसरात कापूस हे नगदी पीक म्हणून लावलं जाई. कापसाची CO2 नावाची सरकारी जात प्रचलित होती, पण त्यात एक अडचण होती. But the trouble with CO2, it always got caught in the rains. We used to sow the CO2 in the month of March and harvest it in July, August. It got caught in the rains and there were a lot of problems. Not destroyed, there were a lot of problems in picking. It was wet cotton, there was no marketing. We had to store the seed. Then I inquired around that who knows something about cotton, and I found a place close to Fulton called Ranmala. And there was one old gentleman by the name of Shrikhande, and he had brought in a cotton variety from Gadag called Lakshmi, and he was planting Lakshmi. So I got a permit from the government of Maharashtra, because this was a notified area. You are not supposed to bring in Lakshmi. So I got a permit to bring in Lakshmi. They said you can't bring in Lakshmi for sowing, but you can bring in Lakshmi for feeding to your buffalo. So I brought in Lakshmi cotton and we started sowing it. The area increased and Lakshmi cotton did well. लक्ष्मीच्या यशामुळं आजोबांना नवी कल्पना मिळाली. उत्तम दर्जाचं बी मागवायचं आणि विकायचं. त्यांनी लक्ष्मीची आयात करून
कृषी केंद्रात विक्री सुरू केली. हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं की लक्ष्मी ही CO2 पेक्षा सरस जात आहे. मग सगळ्यांनीच लक्ष्मी लावायला सुरुवात केली. एकदा या प्रांताचे कापूस विकास अधिकारी श्री ठाकूर आजोबांकडे आले आणि म्हणाले, निमकर साहेब, मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. या भागामध्ये लक्ष्मी लावायला परवानगी नाही. मग आजोबा ठाकूर साहेबांना घेऊन परिसरात फिरले. त्यांना दाखवलं की लक्ष्मी CO2 पेक्षा जास्त चांगलं उत्पन्न देते. मग ठाकूर साहेबांना पटलं की लक्ष्मीची या भागात लागवड करणं योग्य आहे. Then all of a sudden, the government said, you can't import Lakshmi. Only government can import Lakshmi and sell it. So that started my career in court cases. आपल्यावर काहीतरी अन्याय झाला आहे असं वाटलं तर त्याची त्याला भयंकर चीड येते आणि मग त्यात खटला करण्यासारखा असला तर तो करणार. So I filed a suit in the Bombay High Court. At that time, I had a close friend who helped me throughout my life filing suits at no fees he charged. He was a solicitor, Mr. Dharmasukh Nanavati. And even now he's there, and if I require anything in High Court, he's always there. And we hired a gentleman by the name of Soli Sorabji, who became Solicitor General of India. Soli became a friend, and I forget the name of the judge. And the judge says, what do you mean only you can bring Lakshmi? Mr. Nimkar brought Lakshmi, he developed Lakshmi, and now you tell him he can't import seed. Struck down. Mr. Nimkar shall be given within 2 weeks a permit to import Lakshmi. बी बियाण्यांचा उद्योग वाढायला लागला. लवकरच त्याचं रूपांतर एक पूर्णवेळ चालणाऱ्या बियाण्यांच्या कंपनीत झालं, निमकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. रॉकफेलर फाउंडेशननं यंत्र आणि नव्या जातींची बियाणी देऊन संकरित जाती निर्माण करायला प्रोत्साहन दिलं. So the Rockefeller Foundation arranged a big melawa at Dohad to show people how to grow hybrid maca. So I went there, and the other person who came from Maharashtra was a Mr. B.R. Barwale, who has now started the Maheko seed company, and he and I grew the first hybrid maize in Maharashtra in 1962. या यशानंतर आजोबांनी संकरित अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी आपले लक्ष ज्वारीवर केंद्रित केलं. सरकारची एक चांगली जात होती, CSH1. आजोबांनी ती विकसित करून विक्री करायला सुरुवात केली. लवकरच साताऱ्यात ही जात लोकप्रिय झाली. 3 वर्षात या जातीनं जिल्ह्यातलं 90% खरीप क्षेत्र व्यापलं. आजोबांचं बोलणं अगदी सरळसोट, सडेतोड असतं. त्यामुळे कधीकधी लोकांची आणि त्यांचीही पंचाईत होते. CSH1च्या दिवसात अशीच एक गोष्ट झाली. आजोबा कृषी खात्याच्या संचालकांना भेटायला गेले होते. And I found that CSH1 was an excellent Kharif hybrid, had certain drawbacks, but it could develop. So I went to the then Director of Agriculture, Dr. Ghadge, and told him, sir, at that time I was 22. So I said, sir, 22, 23, how now? I would have been 32, not 22. So I said, sir, this is a very good thing, we must develop it. He said, Mr. Nimkar, you don't understand. Farmers in India are backward. They are ignorant. They will never be able to grow hybrids. So I said, Dr. Ghadge, I am very happy that you are retiring next year. So Dr. Ghadge said, please leave my room, which I did. And I started growing hybrid seed for CSH1 in Fulton. And within 3 years, Satara district was 90% Kharif, in the Kharif season, hybrid CSH1 Jawar. After hybrid Jawar, hybrid Bajri was developed, which also has done well and has covered a huge area, mainly in Rajasthan. So we had hybrid maize, hybrid Jawar and hybrid Bajra.
सीड कंपनीनं संकरित ज्वारी, बाजरी आणि मक्यामध्ये उत्तम प्रगती केली. बाजरी मुख्यतः राजस्थानात जायची. त्यानंतर त्यांनी वसंत 1 नावाची रब्बी ज्वारी विकसित केली. वसंत 1 इतकी लोकप्रिय झाली की निमकर सीड्सनं ती बंद केल्यानंतरही बाजारात येणारी कोणतीही चांगली रब्बी ज्वारी वसंत 1 म्हणूनच विकली जायची. शासन आणि जिल्हा परिषदेनं CSH1 ज्वारी विकसित केली, पण शेतकरी ही नवी ज्वारी घेईनात. So the government did something which was very bad. They gave free seed to the farmers. It was CSH1 certified by the government. They gave it free. So my seed remained unsold. And I had a huge loss. I had borrowed money from the State Bank of India. And I think at that time my house in Fulton was mortgaged, my land was mortgaged, everything was taken by State Bank. But at that time the chairman of the State Bank of India was Mr. Talwar. So I went down to Bombay and told Mr. Talwar, this has happened due to the government, and in all sincerity, please finance me again and don't charge me penal interest, otherwise you will just have to sell my property and nothing else will happen. So somehow Mr. Talwar, that's one thing, I don't believe in God, but throughout my life, people have come in to help me for no particular reason of their own, and one after the other, people have come to help me without any benefit to them, and they knew that whatever I was doing was for the nation basically, even though I did make profit out of it. स्टेट बँकेनं पुन्हा कर्ज दिलं आणि अडचण दूर झाली. पुढच्या वर्षी विक्री चांगली झाली आणि आजोबांनी सगळं कर्ज फेडून टाकलं. पुढं आजोबांना असं वाटलं की कापसाच्या नव्या जातीची गरज आहे. निमकर सीड्समधल्या शास्त्रज्ञांनी निमकर 1 शोधून काढली आणि त्यानंतर निमकर 391 विकसित केली. निमकर 391ने विक्रमी उत्पन्न मिळवून दिलं. निमकर सीड्सनी वेगवेगळ्या पिकांची बियाणं बनवली. त्यांनी सोया